नमस्कार, मी गायत्री. गायत्रीज किचन कट्टामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण आलूचे पराठे करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हळद घालायची आहे थोडी. अतिशय सोप्या पद्धतीने आणि छान प्रकारे मी सांगणार आहे. त्यामध्ये आपण थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे. थोडेसे जिरे घातलेले आहेत. आवडीनुसार मीठ, चवीनुसार घालायचं आहे मीठ. थोडेसे मी तीळ घातलेले आहेत. त्यामध्ये तिळाने एक वेगळी टेस्ट येईल त्याला. आणि आता मी याच्यात आलं घालत आहे खिसून. एकदम बारीक खिसून घालायचं आहे, म्हणजे ते दाताखाली येणार नाही आपल्या. आता त्यामध्ये आपण बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे. थोडासा कढीपत्ता पण मी घातलेला आहे. आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो. त्यामध्ये एक थोडंसं तेल पण घालायचं आहे. तेलामुळे काय होईल, याला छान खुसखुशीत होईल ते. थोडासा ओवा पण मी घातलेला आहे यामध्ये. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. एकजीव झाल्यामुळे सगळीकडे आपल्याला सारखी चव लागेल त्याची. आणि आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे या पिठाला. अगदी गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला मैदा वगैरे काहीही घालायची गरज नाही. एकदम छान आपल्याला पराठे होतात याचे सुद्धा गव्हाच्या पिठाचे. थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ सैल जर झालं तर पराठे चिटकण्याची शक्यता असते. वरून मी थोडंसं तेल पुन्हा लावून घेते आहे पराठ्याच्या पिठाला. आपण आता हे पीठ आपलं मळून रेडी झालेलं आहे. याला 15 ते 20 मिनिट आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. आता कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून मोहरी घातलेली आहे. इथे मी आलू बॉईल करून घेतलेले होते आणि त्याचा कद्दूकिस करून घेतलेला आहे. त्यामुळे त्याच्यात गाठी वगैरे राहणार नाहीत. मोहरी फुटत आहे आपली. त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे. आता आपण जिरं घातल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि आल्याची पण पेस्ट घातलेली आहे. बारीक चिरलेला कांदा पण मी इथे घालत आहे. कांदा एकदम बारीक चिरलेला हवा, त्यामुळे आपल्याला पराठे करताना अडचण येणार नाही. त्याला छानसं लालसर होऊ द्यायचं आहे. कांदा व्यवस्थित प्रकारे परतून घेतला पाहिजे. त्याला थोडासा लालसर कलर आला पाहिजे. आणि आता आपण त्यामध्ये हळद घालत आहोत, थोडंसं लाल तिखट. हे सर्व थोडंच प्रमाणात घालत आहे, कारण आपण आधी पण कणकीमध्ये घालून घेतलेलं होतं. थोडंसं चवीपुरतं मीठ. पुन्हा एकदा त्याला छान हलवून घ्यायचं आहे. आणि आता आपण हा कद्दूकस केलेला आलू त्यामध्ये घालायचा आहे आणि त्याला छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आपण. याच्यामुळे काय होतं की जी पराठ्याची जी स्टफिंग आहे ती एकदम छान प्रकारे होते. याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडंसं ॲडिशनल बेसन पीठ ॲड करत आहे. याच्यामुळे आपला जे पराठा आहे ते कणकीला चिकटणार नाही आणि व्यवस्थित प्रकारे याची स्टफिंग होईल. कोथिंबीर घातलेली आहे मी मध्ये याच्या. आणि आता हे रेडी झालेलं आहे. आता आपण घेतलेला आहे, आपण जो रेडी केलेला होता कणिक ती घेतलेली आहे. याला पोळीच्या आकारात लाटून घ्यायचं आणि आता ही जी आलूची स्टफिंग केली होती आपण ती यामध्ये भरायची आहे. पहा तुम्ही कशा पद्धतीने भरायची आहे. बऱ्याच जणांना स्टफिंग करता येत नाही. याला थोडंसं मध्ये तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे चिटकणार नाही आपल्या हाताला किंवा आलूसुद्धा त्याच्यातून बाहेर पडणार नाही. अशा प्रकारे आपण जसं मोदक बनवतो तशा प्रकारे मी तयार केलेलं होतं आणि त्याला नंतर प्रेस करून घ्यायचं. आता पुन्हा पीठ टाकून आपण याला लाटून घ्यायचं. थोडंसं हलक्या हाताने लाटायचं, म्हणजे हे फुटणार वगैरे नाही आपला पराठा.
पाहू शकता तुम्ही. थोडंसं हलक्या हाताने लाटायचं याला. एकदम छान झटपटीत खुसखुशीत आपला पराठा होतो. कोणी काही नवीन नाश्त्याला पदार्थ आपल्याला बनवायचा असेल तर आपण नक्की बनवू शकतो हा. आता याला गॅसवर ठेवलेला आहे मी. तवा तापायला ठेवला होता. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपण वरून. तेल किंवा तूप आपण काहीही लावू शकतो, ऑप्शनल आहे ते, आपल्या आवडीप्रमाणे. पहा, वाव, किती छान खमंग वास पण येत आहे त्याचा. एकदम खुसखुशीत आपला पराठा तयार झालेला आहे. एकदम छान. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.